दाऊद इब्राहिम मूळचा कोकणातील रत्नागिरीमधील एक भुरटा चोर, ज्याच्यावर महाराष्ट्रातील एका आकाने वरदहस्त ठेवला आणि त्याला मोठा केला. असं म्हणतात याच दाऊदला अटकेपासून वाचवण्यासाठी मंत्रालयातून कुणीतरी फोन केला होता. त्याच लोकांनी गोरा खैरनार सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला दाऊदच्या अवैध बांधकामाला बुलडोजर लावण्यापासून रोखलं होतं. की दाऊद इब्राहिम सारख्या लोकांनी जे देशाचे दुश्मन आहेत त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, त्यांची अनधिकृत बांधकामं तुटू नये म्हणून माझ्यावर हॅरॅसमेंट तर झालीच. मात्र देवाभाऊ सत्तेत आला देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि दाऊद सारख्या देशद्रोह्यांच्या नांग्या ठेचण्यास सुरुवात झाली. देवाभाऊने डायरेक्ट दाऊदची सर्व मालमत्ता लिलावात काढली आणि तुझी अवकात एका गावगुंडापेक्षा मोठी नाही हा संदेश दाऊदला दिला. पूर्वी आपल्यावर गोळीबार होईल या भीतीपोटी कुणीही दाऊदच्या मुंबईतील संपत्तीच्या वाट्याला जात नव्हतं. पण संघाच्या तालमीत तयार झालेला देवाभाऊ भारत माता, जन्मदाते माता पिता, देव, देश, सनातन हिंदू धर्म आणि मोदीजींप्रमाणे गुरुतुल्य व्यक्ती सोडून इतर कुणापुढेही झुकत नाही, वाकत नाही आणि चारण्याचा भाव देत नाही हे दाखवून दिलं. अशा वाघाचं काळीज लाभलेल्या सुपर सीएमला, देवाभाऊच्या धडाकेबाज कामगिरीला एक लाईक आणि शेअर तर बनतोच. जय हिंद, जय महाराष्ट्र.